मी दिसायला एकदम हट्टाकट्टा आहे आणि जिममध्ये कमावलेलं शरीर. मी सध्या पुण्यात माझ्या कुटुंबासोबत राहतो. माझ्या घरात मी, माझे बाबा, आई, नीता आणि एक लहान बहीण आहे. माझी आई नीता दिसायला अतिशय देखणी आहे. तिचं वय 44 असेल, पण तिला पाहिलं तर कोणीही म्हणणार नाही की ती 2 मुलांची आई आहे. तिचा बांधा एकदम सोडवला आहे आणि साडीमध्ये ती एकदम एखाद्या अप्सरेसारखी दिसते. तिचे डोळे बोलके आहेत आणि तिची चाल ढाल आजही कुणालाही घायल करेल अशी आहे. माझे बाबा एका खाजगी कंपनीत कामाला आहेत, त्यामुळे ते सकाळी लवकर जातात आणि उशिरा घरी येतात. त्यांना घरासाठी वेळ देता येत नाही आणि आईच्या गरजांकडे त्यांचं लक्ष नसतं. आई दिवसभर घरात राबते, पण तिचं कौतुक करायला कोणीही नसतं. मला अनेकदा आईला बघून वाटायचं की हिच्या आयुष्यात थोडा रोमांस आणि थोडी मजा असायलाच हवी. गेल्या आठवड्यातील ही गोष्ट आहे. बाबा ऑफिसच्या कामासाठी 2 दिवसासाठी बाहेर गावी गेले होते आणि माझी धाकटी बहीण तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी गेली होती. घरात फक्त मी आणि आईच होतो. बाहेर पाऊस पडत होता. वातावरण एकदम रोमॅन्टिक झालं होतं आणि गार सुद्धा होतं. दुपारी जेवण झाल्यावर आई किचनमध्ये आवरत होती. तिने पातळ सुती साडी नेसली होती, जी पावसामुळे थोडी ओलसर झाली होती आणि तिच्या शरीराला पूर्णपणे चिकटली होती. मी हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होतो, पण माझं लक्ष सारखं किचनकडेच जात होतं. आई काम करताना खाली वाकायची तेव्हा तिचा बांधा पाहून माझ्या मनात काही वेगळेच विचार येत होते. मी ठरवलं की आज आईला थोडं खास फील करून द्यायचं. मी हळूच किचनमध्ये गेलो आणि तिच्या मागे जाऊन उभं राहिलो. आईला माझं येणं कळलंच नाही. तिने जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा ती अचानकपणे दचकली. "अरे समीर, तू कधी आलास? काय हवंय तुला? बोल," आईने मला विचारलं. मी मिश्किलपणे हसलो आणि म्हणालो, "काही नाही ग आई, तुला बघत होतो. तू किती काम करतेस, थोडा आराम करत जा की जरा." आई हसली आणि म्हणाली, "आराम नशिबात कुठे आहे रे, अंग पार दुखून गेलंय." मी म्हणालो, "मग चल ना बेडरूममध्ये, आज तुझा हा मुलगा तुझी छान सेवा करेल. मी तुला असा मसाज देईन की तुझं सगळं अंग हलकं होईल." आधी आईने नकार दिला. "नको रे, बरं नाही वाटत असं." पण मी हट्टच धरलं. शेवटी ती तयार झाली. आम्ही बेडरूममध्ये गेलो. आई बेडवर पालथी झोपली. तिची साडी थोडी विस्कळीत झाली होती. मी एका वाटीत कोमट तेल घेतलं. माझ्या हातांना तेलाचा स्पर्श होताच माझं मन धडधडू लागलं. मी आईच्या पाठीवर हळूच हात ठेवला. माझा हात लागताच आईच्या अंगावरती काटा आला. ती हळूच आवाजात म्हणाली, "समीर, हात खूप गरम आहे तुझे." मी म्हणालो, "हो आई, पण तुला खूप छान वाटेल." मी हळूहळू तिच्या खांद्यांवरून मसाज सुरू केला. माझे हात तिच्या मऊ त्वचेवर फिरत होते. साडीचा पदर बाजूला सरकल्यामुळे तिची गोरी पाठ चमकत होती. मी तेल लावून चोळायला सुरुवात केली. जसा वेळ जात होता तसं तसं वातावरण अधिकच गरम होत गेलं. आईच्या तोंडून हळूहळू, "हळू कर ना समीर," किंवा तिथेच दाब," असे आवाज येत होते. हे ऐकून माझ्या अंगात एक वेगळीच वीज संचारत होती. मी मसाज करता करता माझा हात तिच्या कमरेच्या खाली नेला. तिथे साडी थोडी सावरलेली नव्हती. मी जाणून बुजून तिचा स्पर्श घेऊ लागलो. आईने एकदा वळून पाहिलं. तिचे डोळे नशेत असल्यासारखे वाटत होते. तिने काहीच विरोध केला नाही. उलट तिने तिचे पाय थोडे सैल केले. मी आता गुडघ्यापासून वरच्या बाजूला मसाज करू लागलो. माझी बोटं तिच्या मांडीला स्पर्श करत होती. तो स्पर्श अतिशय मादक होता. आईच्या श्वासाचा वेग वाढत चालला होता. मी म्हणालो, "आई, तुला आवडतंय ना?" तिने फक्त मान डोलवली. मग मी हळूच विचारलं, "बाबा कधी तुझी अशी सेवा करतात का ग?" हे ऐकून ती थोडी उदास झाली आणि म्हणाली, "नाही रे, त्यांना कुठे वेळ असतो. ते तर आता माझ्याकडे बघत सुद्धा नाहीत."
मी तिची ही कमकुवत नस पकडली आणि म्हणालो, मग आज मला तुला पूर्ण सुख देऊ दे ना. तू फक्त शांत राहा. आता माझा हात हळूहळू तिच्या पोटाच्या बाजूला गेला. तिथली त्वचा इतकी मऊ होती की मला तिथून हात काढावासा वाटतच नव्हता. आई आता पूर्णपणे माझ्या ताब्यात होती. पण अचानक बाहेरून कोणीतरी गेट वाजवल्याचा आवाज आला. आम्ही दोघेही दचकलो. आई घाईघाईने उठली आणि तिने साडी सावरली. तिचा चेहरा एकदम लाल झाला होता. तिने माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता, तर एक प्रकारची ओढ होती. ती म्हणाली, समीर, हे काय करतोयस तू? आपण काय करतोय ते तुला समजते का? मी म्हणालो, आई, मी फक्त तुझी काळजी घेत होतो. तुला जे सुख हवंय ते मी देऊ शकतो. आईने मला जवळ घेतलं आणि माझ्या कानात म्हणाली, वेड्या मुला, हे सगळं खूप सुखावत आहे, पण आपण समाजात राहतो. आजचं हे सुख आपण गुपितच ठेवूया. तू माझी सेवा केलीस, मला खूप छान वाटलं, पण हे पुन्हा होताना कोणाला कळायला नको. बाहेर दूधवाला आला होता. आई बाहेर गेली आणि मी तिथेच बेडवर बसून राहिलो. मला समजलं होतं की आईलाही हे सगळं आवडलं आहे, पण तिला भीती वाटते. जेव्हा ती परत आली तेव्हा तिने माझ्याकडे बघून एक गोड स्माईल दिली. त्यानंतर दिवसात आमच्यात एक वेगळंच गुपित नातं तयार झालं. जेव्हा जेव्हा बाबा बाहेर असायचे तेव्हा समीर आणि नीता एकमेकांसोबत असाच वेळ घालवायचे. तो मसाजचा बहाणा असायचा, पण त्यामागे बरंच काही असायचं. राहुलने आईला ते सुख दिलं जे तिला अनेक वर्षापासून मिळालं नव्हतं. त्यांच्यातली ही खोडकर मस्ती आता घराच्या बंद दरवाजामागे एक सुंदर गुपित बनली होती. मित्रांनो, प्रत्येक स्त्रीला हवं असतं की कोणीतरी तिचं कौतुक करावं, तिला स्पर्श करावा आणि तिला खास वाटून घ्यावं. राहुलने तेच केलं. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली? ही होती आजची रोमॅन्टिक कथा. या कथेतून आपल्याला हे समजतं की नाती कितीही जुनी झाली तरी त्यातला ओलावा टिकवून ठेवणं गरजेचं असतं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच मसालेदार गोष्टींसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब